आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्या दिवशी ते ऑफिसर घरी येऊन गेले तेव्हा खोटं का बोलले असतील? मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते तेव्हा तर त्यांनी कबूल केलं होतं की विक्रम जे सर्टिफिकेट सगळ्यांना दाखवतोय ते खोटं आहे. मग नंतर असं काय घडलं? ते ऑफिसर फ्रॉड तर नसतील ना? किंवा विक्रमने त्यांना पैसे देऊन तसं सांगायला तर नसेल ना सांगितलं? भैरवी मॅडम सुद्धा विक्रमच्या कटात सामील असतील तर? नाही, काहीच कळत नाहीये. पण नेमकं काय घडलंय हे शोधून काढावं लागेल. त्यांच्या या खोटं बोलण्यामुळे मला माझ्या घरातून बाहेर जावं लागलं. आता मी यांच्याकडून सत्य वदवून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. लवकरात लवकरच सत्य मी सगळ्यांसमोर आणेन. एक्सक्यूज मी मॅम. बस सुनो, आय विल कॉल यू बॅक. हां बोला. मॅम, तुमच्या या जागी आधी एक ऑफिसर काम करायचे, ते कुठे आहेत? त्यांना कामावरून काढून टाकलं. काय? हो. पण का? तो माणूस फ्रॉड होता. लोकांना खोटी मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं. जेव्हा त्याचे हे उद्योग उघडकीस आले त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. मॅम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही त्याला पैसे तर दिले नव्हते? नाही नाही, पैसे वगैरे नव्हते घेतले माझ्याकडून. पण एका माणसाला आमचं लग्न झालंय म्हणून असं एक खोटं सर्टिफिकेट बनवून दिलं होतं आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेत माझ्या लाईफमध्ये. अरे बापरे. आणि झालंय असं की आई बाबा हे मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिसर आहेत. सर सगळ्यांना प्लीज सांगा की हे सर्टिफिकेट वगैरे सगळं खोटं आहे म्हणून. नाही मॅडम, तुम्ही जे कागदपत्र घेऊन आला होतात ते खरे आहेत. तुमचं आणि विक्रमचं लग्न झालंय. सर तुम्ही स्वतःच्या तोंडाने सांगितलं ना की ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं आहे म्हणून. मी असं का म्हणेन? मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की सगळी कागदपत्र खरी आहेत. तुम्ही त्याची पोलीस कंप्लेंट केली नाही का? नाही केली. बरं, ते सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे? हो, आणलाय ना. हे घ्या. पण हे सर्टिफिकेट खोटं आहे. हो मॅम, हे मलाही माहिती की सर्टिफिकेट्स खोटे आहेत म्हणून. पण मी पूर्णपणे अडकली गेली त्यामुळे मला कळतच नाही काय करू. आपण एक काम करू शकतो का? त्या माणसाविरोधात या ऑफिसमध्ये तक्रार करू शकतो का? म्हणजे आपण असं सांगू शकतो ना की हे खोटे सर्टिफिकेट्स बनवून तो लोकांना फसवतो म्हणून. हे पहा, हे सर्टिफिकेट या ऑफिसमध्ये बनलेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर कोणतीही ऍक्शन घेऊ शकत नाही. हे सरकारी ऑफिस आहे, इथे फसवेगिरी चालत नाही. हे सर्टिफिकेट नक्कीच त्यांनी कुठून तरी बाहेरून बनवून घेतलेले. तो माणूस कुठे भेटेल काही सांगू शकता तुम्ही? नाही मॅम, मला ह्याची काही कल्पना नाही. कुठेही असू शकतो. पण कधी कधी मी त्याला माझ्या ऑफिसच्या बाहेर फिरताना बघितलंय. तो बाहेर गिराहिक शोधत असतो आणि माझ्या कानावर आलंय की तो तुरुंगातून सुटलाय. थँक्यू. आणि मॅम, तुम्ही त्या माणसाची मला एवढी माहिती दिली त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. यू आर मोस्ट वेलकम मॅम. तुम्ही त्या माणसाची तक्रार नक्की करा, नाहीतर तो असाच सगळ्यांना फसवत राहील नेहमी. हो हो, नक्कीच. त्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणारच आहे मी. सहजासहजी सोडणार नाहीये त्याला. आणि थँक्यू सो मच. वेलकम. देवा, प्लीज माझी मदत कर. तो ऑफिसर फ्रॉड आहे. तो माझ्या घरी येऊन खोटं बोलला होता हे मी माझ्या घरच्यांसमोर प्रूफ जर करू शकले ना तर माझ्यावरचे सगळे आरोप पुसले जातील. पण त्यासाठी तो माणूस सापडायला हवा ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे मॅरेज सर्टिफिकेट बघून कोणाला डाऊट सुद्धा येणार नाही की हे खोटं आहे म्हणून. मी अशी खूप मॅरेज सर्टिफिकेट बनवलेत
आणि मला खूप अनुभव आहे. अहो मी तर म्हणतो की मी बनवलेलं मॅरेज सर्टिफिकेट हे खऱ्यापेक्षा सुद्धा जास्त खरं वाचतं. समजलं? सो एकदम बिंदास्त राहा. जेलची हवा खाऊन आलात ना, तरी अक्कल नाही आली तुम्हाला? आणि तुम्ही दोघ लग्नासारख्या पवित्र गोष्टीची खोटी कागदपत्र बनवून घेता, लाज नाही वाटत? यांच्या सोबत ना तुमची पण पोलीस कंप्लेंट करणार मी. कुठे पळताय? आणि तुम्ही कुठे पळताय? माझ्या आयुष्याची एवढी माती केलीत आणि मी तुम्हाला सहजासहजी सोडेन असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही माझ्याच बरोबर ना इतर लोकांच्या पण आयुष्याशी खेळताय. लाज नाही वाटत हे असे फालतू उद्योग करताना? तुमच्या त्या खोट्या सर्टिफिकेटमुळे मला किती आणि काय काय भोगावं लागलंय ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. खोटी सर्टिफिकेट वाटत फिरता. लग्न म्हणजे काय वाटलं तुम्हाला? लग्नामुळे दोन जीव एकत्र येतात, दोन कुटुंब एकत्र येतात, भविष्याची स्वप्न रंगवलेली असतात त्यांनी. आणि तुम्ही काय करता? त्यांच्या भविष्याचा चुराडा करताय तुम्ही. ज्या लोकांनी कधी तुम्हाला पाहिलं नाहीये, जे कधी तुमच्या वाटेला गेले नाहीयेत, अशा लोकांच्या भावनांशी खेळताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? काहीच कळत नाहीये? नाही कसं कळेल ना तुम्हाला? तुम्हाला जर कळालं असतं ना तरी असं लोकांना फसवलं नसतं. जेलमध्ये जाऊन आलात तरी सुद्धा अजून निडरपणे हे काम करताय तुम्ही. अजून लोकांच्या किती भावनांशी खेळणार आहे, किती संसार उद्ध्वस्त करणार आहात तुम्ही? पास झाला आता. इतक्या दिवस लोकांना फसवून ही खोटी सर्टिफिकेट बनवून ना खूप फसवलंय. पण आता नाही, आता मी तुम्हाला सोडणार नाहीये. तुमच्यामुळे मला माझ्या माणसांपासून लांब राहावं लागतंय. सोडणार नाहीये मी तुम्हाला. का वागला तसा? का माझ्या भावनेशी खेळलात? मला पैसे कमवत. खोटे सर्टिफिकेट बनवून लोकांना फसवतो, त्यांच्याकडनं पैसे गोळा करतो. माझं लग्न झालेलं असून सुद्धा माझं दुसरं लग्न झालं याचं सर्टिफिकेट बनवून दिलं यांनी. आणि अजूनही म्हणताय वाचवा. खोटं होणार ना तर मार खावाच लागेल तुम्हाला. का नाही वाटत? थांबा. सई काय करताय तुम्ही? काय काय आणि कोण आहे तो माणूस? सर तो तोच ऑफिसर आहे ज्याने आपल्या घरी येऊन सांगितलं होतं की विक्रमचं आणि माझं लग्न झालंय.